इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मुठी पालक स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता यामध्ये अर्धा कप पाणी टाकून याची प्युरी बनवून घेऊयात. तर ही प्युरी बनवून घेतलेली आहे. आता एका ताटामध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि जी प्युरी आपण बनवून घेतलेली होती ती प्युरी टाकून याचं कणिक मळून घेऊयात. आता हे मळलेलं कणिक 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवूयात. 15 मिनिटानंतर याची गोळे बनवून घेऊयात आणि चपातीसारखं याला पातळ लाटून घेऊयात. लाटून घेतल्यानंतर 1 चमचा मॅगी मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला आणि थोडंसं तेल टाकून सगळ्या चपातीवर व्यवस्थित पसरवून घेऊयात. वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात. तुम्हाला अजून हेल्दी हवा असेल तर पालक देखील टाकू शकता तुम्ही चिरून. अशा पद्धतीने रोल करून घेऊयात आणि याचा पराठा लाटून घेऊयात. आता हा पराठा मध्यम आचेवरती खमंग आणि खरपूस तेल किंवा बटर लावून भाजून घेऊया. तर पालकपासून पौष्टिक ही आणि चटपटीत ही नाश्ता बनवून तयार होतो. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.